तुम्ही सगळे वाईट आहात. तुम्ही प्रेम करायचं नाटक करतात माझ्याशी. तसं नाही बाळा. आणि हे बघ, उगा काहीतरी बडबडू नकस. तुम्ही चिटिंग केलीत. आता काय चिटिंग केली आम्ही तुझ्याशी? तुला ठाव आहे मागं काय घडलं ते? मला सगळं माहितीये. तुम्ही सगळं माझ्या मम्माशी असं का वागतात? मी नेहमी तुम्हाला विचारायची माझी मम्मा कुठे आहे. तुम्ही मला काहीच नाही सांगितलं. मी लहान असताना तुम्ही तिला हकलून दिलत ना. हे बघ आर्या, तेव्हा तसं का केलं होतं हे तुला ठाव नाही. त्यामुळे तोंड गप ठेव, कळलं? नाही, मला माझ्या मम्माकडे जाऊ दे ना. आर्या, कुठं बी जायचं नाही, शांत बसायचं. बस इकडं. चल बाहेर नेत्रा, बस. तुम्ही सगळेजण का शांतपणे बघताय हे सगळं? आजी, या बाईनी या घरात उभं राहून एक शब्द तरी बोलावा एवढी तरी लायकी आहे का तिची? अरे धक्के मारून बाहेर काढायला पाहिजे ना तिला. तुम्ही ऐकून काय घेताय तिचं? आणि जी मुलगीचा हिच्याबरोबर जायचा हट्ट करत असेल ना तर तिलाही द्या पाठवून हिच्या बरोबर. नेत्रा, तू ऐकतीस का माझं जरा? नाही आजी, आज मी कुणाचंच ऐकणार नाही. कारण इतके दिवस मी तुमच्या सगळ्यांचं ऐकत आले, पण शेवटी मी जे म्हणत होते ना तेच खरं झालंय. आज माझं म्हणणं कुणीच नाकारू शकत नाही, नाही का? ही नीच बाई हिच्या मुलीचा वापर करून परत एकदा जर या घरात शिरायचा प्रयत्न करणार असेल ना तर मी नाही ऐकून घेणार. मी त्या मुलीचीही गय करणार नाही, तिचीही चॅरिटी करणार नाही. तिला हवं असेल तर त्या मुलीला सुद्धा घेऊन या घरातलं चालतं व्हावं हिनी. मम्मा, मला तुझ्यासोबत राहायचंय. आर्या, आत्ताच्या आत्ता आत हो. आणि खबरदार जर याच्या पुढे एक शब्द जरी बोलशील तर. नेत्रा, चल वर जा. मी कुठेही जाणार नाहीये. या घरासाठी जीव तिळतिळ तुटतो ना माझा, म्हणून मी बोलतेय. एक नंबरची कारस्थानी बाई आहे ही. हिला मी कारस्थानी? मग तू कोण? नेत्रा, तू विसरलेली दिसतेस. एकेकाळी तू स्वतः माझ्या सोबत होतीस. नवीन नवीन कट शिजवत होतीस. ज्या घरासाठी तू इतकी तडफडतेस ना आता, त्याच घराविरुद्ध.